ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायाचा कळस झालेले संत म्हणजेच तुकारामाची बीज किंवा तुकाराम महाराजांचा सोहळा. त्या तुकारामांनी विश्वाला वारकरी संप्रदायाचा पाठ दिला, अध्यात्माची शिकवण देऊन भक्ती मार्गाला लावले. अशा महान संत तुकाराम महाराजांच्या बीजेचा सोहळा म्हणजेच बीज किंवा तुकाराम बीज. संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून अध्यात्माची शिकवण वारकरी संप्रदायाला दिली. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून बुवाबाजी नष्ट करून खऱ्या भक्ती मार्गाचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांचे अध्यात्म अतिशय परखड होते. महाराजांनी संपूर्ण विश्वाला जप मंत्र म्हणजे जय जय रामकृष्ण हरी हा एकच मंत्र आणि पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग दाखविला होता. 17व्या शतकातील महान असे विठ्ठल भक्त म्हणून तुकोबारायांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. हे वारकरी संप्रदायातील महान असे संत होते. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू ही उपाधी मिळणारे एकमेव वारकरी नेते किंवा मग वारकरी संत म्हणून तुकाराम महाराजांची महती आहे. संत तुकाराम महाराज हे या पृथ्वी तलावरती एकमेव मनुष्य आहेत जे सदेह वैकुंठ गमनाला गेले, म्हणजे सदेह वैकुंठाला गेले. म्हणूनच तुकाराम महाराजांची ख्याती ही आजपर्यंत चालू आहे. तर संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठ गमनाला गेले, म्हणूनच आपण संतांचा मेळा म्हणजे संत तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा हा दिवस आपण संत श्रेष्ठाच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आपण अतिशय उत्साहाने तुकाराम बीज ही साजरी करतो. तर साऱ्या ब्रह्मांडाला किंवा मग ब्रह्मांडाचा उद्धार करण्याचं ज्यांच्यात सामर्थ्य होतं ते तुकोबाराय आणि त्यांच्या अभंगातूनच आपण आजपर्यंत अशी अनेक कीर्तने केली जातात किंवा मग आजपर्यंत जे सदाचार आचरणात आणले जातात तर ते तुकोबारायांच्या अभंगातून. तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांनी लाखोंच्या संख्येने अभंग लिहिले. तुकोबारायांनी गाथा लिहिली जी आजपर्यंत आपल्या जीवनाचा स्थान म्हटलं जातं. म्हणूनच आपण संत तुकोबारायांच्या प्रित्यर्थ किंवा त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जो सोहळा संतांची मांदियाळी जी भरते ती म्हणजे देहू या ठिकाणी फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकारामाच्या बीजेचा सोहळा हा लाखोच्या संख्येने भाविक किंवा मग वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित राहून हा सोहळा साजरा केला जातो. याची डोळा जर हा सोहळा पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी गर्दी करतात. संत तुकाराम महाराज ज्या दिवशी किंवा मग ज्यावेळी वैकुंठाला गेले तर त्याच वेळी हा नांदुरकीचा वृक्ष अगदी लखलखून हलतो. तो का हलतो किंवा कशासाठी हलतो तर ज्या दिवशी किंवा ज्यावेळी संत तुकाराम महाराज या नांदुरकीच्या वृक्षाखाली बसून विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये दंग होते आणि त्यात नांदुरकीच्या वृक्षाखालून त्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं होतं. म्हणून दुपारी 12:02 फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्येक वर्षी लखलखून हलतो. म्हणूनच आजपर्यंत हा वृक्ष लखलखून हलतो हे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भक्त या ठिकाणी गर्दी करतात. आणि हा बीजेचा सोहळा हा नांदुरकीचा वृक्ष लखलखून हलल्यानंतरच गुलाल उधळला जातो आणि तुकाराम महाराजांचा हा उत्सव संपन्न होतो. म्हणजेच 2026 हा बीज उत्सव 5 मार्च रोजी गुरुवारी संपन्न होणार आहे. तर देहू या गावामध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. पंढरपूरचे विठ्ठल हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत होते. देहूला आजही वैकुंठ गमन झालेल्या स्थानी हा चमत्कार पाहायला मिळतो. म्हणजेच महाराजांनी ज्या ठिकाणून वैकुंठ गमन केले तो वृक्ष 12:02 अगदी लखलखून हलतो आणि हेच नांदुरकीचे वृक्ष पाहण्यासाठी आजही तुकाराम बीजेला हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवला जातो. ही अनुभूती घेण्यासाठी लाखोच्या संख्येने वारकरी या देहू नगरीमध्ये गर्दी करतात.
तुकारामांना वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच देहू नाही तर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने प्रत्येक तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये या विजेचा सोहळा संपन्न होतो. साक्षात श्रीरामाने शरयू नदीमध्ये देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा पान लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाले. सदेह वातावरणात म्हणजे पंचमहाभूतात गेलेले हे दोन्हीही अवतार होते. परंतु मानव असून सुद्धा सदेह वैकुंठाला जाण्याचे सामर्थ्य ज्या संतांमध्ये होते ते म्हणजे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते असे वारकरी संप्रदायामध्ये मानले जाते. आणि नांदुरकीच्या वृक्षाखाली त्या स्थानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वैकुंठातील विष्णू ऊर्जा स्थळाला 12:02 स्पर्श करते आणि त्याच वेळी विष्णू तत्वात्मक प्रकट ऊर्जेने भूमीवरती अवतरण होते. त्यामुळेच या ऊर्जेच्या स्पर्शाने या संपूर्ण झाडाच्या फांदीची पाने हलताना दिसतात आणि हा सोहळा पाहण्यासाठी वातावरण अगदी स्तब्ध होते. त्यावेळी लाखोच्या संख्येने जनसमुदाय असून सुद्धा जणू काही इतर पशु पक्षी सुद्धा झाडे हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात. असं म्हणतात की आपल्या सर्व हालचाली थांबून स्तब्ध झालेले असतात आणि फक्त एकच सोहळा पाहण्याची त्यांच्या डोळ्यांमध्ये आस असते.